मनो पुबं गमाधम्मा मनुसेठा मनोमया मनसाचे पद उठ्ठेन भासती वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायनी। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन जेतवन बुद्ध विहार, सातपूर कॉलनी, नाशिक या ठिकाणी आपण करत आहोत। तथागतांचा श्रेष्ठ सद्धम्म आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आपण श्रवण करतो। भगवंताचा सद्धम्म हा मानवी मनातील सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा भाग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधील आपण बघत आहोत, ज्यामध्ये पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंत धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश देत आहेत, ज्यामध्ये विशुद्धी मार्ग यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं। मध्य मार्गाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा विनिमय करत आहोत, धम्मदेशना श्रवण करत आहोत। कालच्या देशनेमध्ये आपण सम्मादिठ्ठी, सम्यक दृष्टी या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती धम्मदेशना श्रवण केली। आज या मंगलमय प्रसंगी आर्य अष्टांगिक मार्गामधील दुसरं तत्व सम्मा संकल्प अर्थात सम्यक संकल्प, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा संदेश, उपदेश भगवंताचा आपण श्रवण करणार आहोत। सम्यक म्हणजे योग्य, चांगलं, उचित, जे आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे। सम्यक संकल्प या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य यांची काही ध्येय असतात, आकांक्षा असतात, इच्छा असतात प्रत्येकाच्या। कारण भगवंत असे म्हणतात की जिथे मनुष्य आला तिथे इच्छा आल्या, तिथे आकांक्षा आल्या, तिथे ध्येय आले, उद्दिष्ट आले। परंतु हे जे आपले ध्येय असतात, उद्दिष्ट असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात, संकल्प असतात, विकल्प असतात, तर ते योग्य असावे, चांगले असावे, प्रत्येकांच्या हिताचे असावे, सुखाचे असावे आणि कल्याणाचे असावे, तर त्याला सम्यक संकल्प असं म्हटलेलं आहे। आपण जे संकल्प करत असतो आहे की नाही, तर व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, म्हणजे चिंतन मनन जर केलं, तर आपल्या ध्येय, आकांक्षा आणि इच्छा ज्या असतात, तर व्यवहारामध्ये म्हणजे अनेक संकल्प असतात आहे की नाही। म्हणजे जेवढ्या प्रवृत्ती मनुष्यांच्या असतात, जेवढे मनुष्य तेवढे संकल्प आहे। कारण प्रत्येक मनुष्याच्या मनाची जी मानसिकता असते ती भिन्न असते, ती वेगळी असते, आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्याचे संकल्प सुद्धा वेगळे असतात।
एखाद्या परिवारामध्ये जन्मास आलेले व्यक्ती जरी असतील तरी सुद्धा मात्र प्रत्येकाचे संकल्प हे भिन्न भिन्न असतात. व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अनेक लोकांना असं वाटतं की माझं जीवन सुखी असावं, मी सुखाला प्राप्त व्हावं किंवा मी सुख कसं प्राप्त करू अशा प्रकारचे लोक प्रयत्न करत असतात. काही लोकांना असं वाटतं की माझं जीवन जगण्यासाठी माझ्याकडे धनसंपदा असावी, माझ्याकडे धन असावं आणि मग ते धन कमावण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. कोणी सम्यक मार्गाने योग्य मार्गाने प्रयत्न करतात, कोणी असम्यक मार्गाने अकुशल मार्गाने वाईट मार्गाने प्रयत्न करतात. परंतु प्रयत्न मात्र प्रत्येक व्यक्ती करत असतो की आपण धन संपत्ती आपल्या जीवनामध्ये कमवावी. कारण त्यांचा तो संकल्प असतो की आपल्याकडे जर धन असेल संपत्ती असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. काही लोकांना असं वाटतं की मला चांगल्या प्रकारचं राहण्यासाठी घर असावं व्यावहारिक दृष्टिकोनातून. मग चांगलं घर जर असेल तर मी सुखपूर्वक जीवन जगेल. मग घर प्राप्त करण्यासाठी मनुष्य संकल्प करतो. काही लोकांना असं वाटतं की संसारामध्ये जी काही संसाराची सुख आहे ती संसाराची सुख मला प्राप्त व्हावी आणि मग ती संसाराची सुख प्राप्त करण्यासाठी तो मनुष्य तशा प्रकारचे प्रयत्न करत असतो. काही लोकांना असं वाटतं की आम्हाला संतती व्हावी, मुलंबाळ व्हावे, म्हणजे मुलंबाळ झाले म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ, असे संकल्प मनुष्यांचे असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की हे म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवहारामध्ये जीवन जगत असताना असे सर्वसामान्य आपण संकल्प करतो, आपण केले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण सम्यक मार्गाचं अनुसरण सुद्धा केलं पाहिजे. परंतु याच्या सोबत सोबत भगवंत असे म्हणतात की ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो तर आपल्या जीवनाच्या सुखाचं माध्यम केवळ हेच नाही आहे. केवळ धनसंपत्ती असणे, घरदार असणे, अलंकार आदी आपल्याकडे असणे किंवा मुलंबाळ असणे किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं भौतिक सुखसुविधा असणे. भगवंत असे म्हणतात की केवळ याच मार्गाने किंवा याच साधनाच्या आधाराने आपण सुखपूर्वक जीवन जगेल असं मात्र होऊ शकत नाही. कारण हे जे सुख आहे किंवा हे जे सुख आपल्याला प्राप्त होते तर हे सुख काही क्षणापुरतं असते, काही वेळेपुरतं असते आणि या सुखाच्या द्वारा आपल्या भौतिक ज्या गरजा आहे तर त्या भौतिक गरजा आपण पूर्ण करू शकतो आणि या सुखाच्या आधाराने आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी सुद्धा आपल्याला ही जे काही सुख असतं किंवा ही जी धनसंपदा असते तर ती सुद्धा आपल्याला मदत करत असते, ती सुद्धा आपल्याला म्हणजे त्याचा फायदा आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी होत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात जे ज्ञानी लोक असतात, जे पंडित लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, जे प्रज्ञावान लोक असतात तर त्यांचे संकल्प मात्र भिन्न असतात, त्यांचे संकल्प मात्र वेगळे असतात. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत आणि भंते आनंद सिसुप वनामध्ये वास्तव्य करत होते आणि सिसुप वनामध्ये वास्तव्य करत असताना आनंद भगवंताला म्हणतात की भगवान आपल्यासारखा श्रेष्ठ उपदेशक सध्या संसारामध्ये आहे. भगवान आपला सद्धर्म किती महान आहे, किती पवित्र आहे. भगवान एवढं मोठं चांगलं असताना सुद्धा सर्वच्या सर्वच लोक दुःखमुक्त का होत नाहीत किंवा सर्वच्या सर्वच लोक आपल्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट का करत नाहीत, अशा प्रकारचा प्रश्न आनंद भंते भगवंताला करत असतात. तेव्हा कधी कधी भगवंत एखादं तत्व जर समजून सांगायचं असेल तर त्याचं डायरेक्टली उत्तर देत नसत. मग कधी कधी भगवंत उपमा द्यायचे, कधी दृष्टांत द्यायचे, कधी उपक सांगायचे, कधी एखादं उदाहरण द्यायचे. म्हणजे दृष्टांत उपमा उदाहरण दिलं का थोडं लवकर समजतं तत्वज्ञान. आणि मग आनंदाला भगवंत म्हणतात की आनंदा तू नगरामध्ये जा आणि नगरामध्ये जाऊन लोकांना विचार की तुमच्या इच्छा का आहे, तुमच्या आकांक्षा का आहे, तुमच्या जीवनाची ध्येय आणि उद्दिष्ट का आहे. मग आनंद जातो. नगरामध्ये गेल्यानंतर अनेक लोक आनंदाच्या परिचित असतात आणि मग जेव्हा आनंद लोकांना विचारतो किंवा आपल्या
म्हणजे काय इच्छा आहे, आपल्या जीवनाचा उद्देश का आहे, आपले संकल्प काय आहे, आपले विकल्प काय आहे. मग तेव्हा लोक त्यांच्या जीवनामध्ये जी कमी आहे, कोणाच्या जीवनामध्ये कोणाला असं वाटतं की मला धन प्राप्त व्हावं, धन मिळावं, मग ते म्हणतात की धन माझ्या जीवनामध्ये असावं असं मला वाटतं. कोणी म्हणतं की माझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगत असताना म्हणजे चांगल्या प्रकारचं घर मला असावं, बंगला असावा, असं काही लोक विचार करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आनंदाला असे चर्चा करताना दिसतात. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भलते आनंद त्या नगरामध्ये फिरतात, परंतु एकही व्यक्ती आनंदाला असा मिळत नाही की माझ्या जीवनाचं ध्येय, माझ्या जीवनाचा उद्देश हा दुःखमुक्तीचा आहे. मला दुःखमुक्त व्हावं, माझ्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा नष्ट व्हाव्या आणि मी आध्यात्मिक सुखाकडे वळावे, असं कोणालाही वाटत नाही किंवा कोणीही म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण या मार्गाकडे जाणाऱ्या लोकांची जी संख्या असते ती अत्यंत अल्प असते, फार कमी असते. कारण हा मार्ग अत्यंत कठीण आहे आणि जो मार्ग कठीण असतो त्या मार्गाने जाणारे लोक फार कमी असतात. दुसरं उदाहरण भगवंत देतात आनंदाला समजून सांगताना. जसं शिशुपोनामध्ये झाडांची असंख्य पाने खाली पडलेली असतात, मग भगवंत त्या खाली पडलेली पानं थोडेसे हातामध्ये आपल्या घेतात आणि आनंदाला म्हणतात की आनंदा, माझ्या हातामध्ये असणारी जी पानं अधिक आहे का या वृक्षावर असणारी पानं अधिक आहे? तेव्हा आनंद म्हणतो की भगवान, हे तर स्पष्ट आहे, तुमच्या हातामध्ये असणारी पानं सहज आपण मोजू शकतो, ऐक ना, ती नगण्य आहे, परंतु या वृक्षावर असणारी पानं ही असंख्य आहे. भगवंत असे म्हणतात की आनंद, अगदी अशाच प्रकारे असंख्य या संसारामध्ये लोक आहे, परंतु ज्याप्रमाणे माझ्यामध्ये हातामध्ये पानं आहे एवढीच बोटावर मोजण्या एवढी लोक दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात असतात, दुःखमुक्तीच्या मार्गाचं अनुसरण करतात. कारण जीवनाचा जो उद्देश आहे, जीवनाचं जे ध्येय आहे, जे संकल्प आहेत, तर ते संकल्पच मनुष्याला नेमकं कळत नाही की आपण कशा प्रकारचं जीवन जगावं. आणि त्यामुळे अशा प्रकारे या संसारामध्ये असंख्य लोक जीवन जगतात, मृत्यूला प्राप्त होतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपली प्रज्ञा, आपली प्रज्ञा आपण जागरूक केली पाहिजे, आपल्या प्रज्ञेला आपण विकसित केलं पाहिजे. जे लोक आपल्या प्रज्ञेला विकसित करतात तर त्यांचे ध्येय, आकांक्षा ह्या वाढत असतात, इच्छा उत्पन्न होत असतात आणि तशा प्रकारच्या मार्गाचं ते अनुसरण करत असतात. संकल्प मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे स्वतः मी सुखपूर्वक जीवन जगावे, मी स्वतः सुखपूर्वक जीवन जगावे आणि माझ्या सहवासामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक जीवन जगावा, अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण अशा प्रकारचा संकल्प जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर भगवंत असे म्हणतात की त्यांच्या जीवनाची जी दिशा आहे ती योग्य मार्गाने आहे. बाबासाहेब संकल्प करतात, बाबासाहेब संकल्प करतात जीवनामध्ये. बाबासाहेब असं म्हणतात की जे दुःख मी भोगलेलं आहे, म्हणजे अनेक प्रकारचे प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडलेले आहे. जसं की बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर बनतात आणि बॅरिस्टर बनून बाबासाहेब सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना जी स्कॉलरशिप दिलेली असते त्या स्कॉलरशिपच्या द्वारा बाबासाहेब शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर तसा करार ठरलेला असतो की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे बडोदा जे काही सरकार आहे त्या सरकारमध्ये तुम्ही कचेरीमध्ये काम करावं असं ठरलेलं असतं. बाबासाहेब सुद्धा त्या ठिकाणी होकार देतात आणि मग पूर्ण शिक्षण झाल्यानंतर बाबासाहेब बडोद्यामध्ये जातात नोकरी करण्यासाठी सयाजीराव महाराज यांच्याकडे महालामध्ये, राजवाड्यामध्ये. तर तिथे बाबासाहेबांना म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणींना आपण ज्ञात आहेत, आपल्याला माहिती आहे, अनेक दुःख बाबासाहेबांना त्या ठिकाणी भोगावं लागतं. बाबासाहेब स्वतःची म्हणजे ओळख लपून स्वतःची जात लपून बाबासाहेब त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि शेवटी मात्र एक दिवस बाबासाहेबांची जात किंवा ओळख बाबासाहेबांची त्या पारसी लोकांना होत असते. आणि मग पारसी लोकांना असं वाटतं की एक महार व्यक्ती आमच्याकडे राहण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा राग मात्र अनावर होतो. आणि दुसरी गोष्ट, यानं जात चोरून हा आमच्याकडे राहतोय, हा राग मात्र त्यांचा अनावर झाला आणि 10-20 लोक काठ्या लाठ्या घेऊन बाबासाहेबांना मारण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. बाबासाहेब ज्ञानी असतात, बुद्धिवान असतात, समय सूचकता असते की कुठल्या प्रसंगी काय केलं पाहिजे. बाबासाहेब अत्यंत संयमाने
त्यांना वेळ मागतात की मला थोडा वेळ द्या, मी सर्व काही सामान माझं इथून हटवणार आहे. आणि आपल्या काही मित्रांकडे बाबासाहेब जातात, जे की विदेशामध्ये बाबासाहेबांसोबत जे अत्यंत चांगल्या प्रकारचे सहकारी होते, जे बाबासाहेबांच्या जवळ बसून भोजन ग्रहण करत असत, म्हणजे अनेक प्रकारचे मित्र बाबासाहेबांचे होते. त्यांच्याकडे बाबासाहेब मदतीसाठी जातात, परंतु कोणीही बाबासाहेबांना त्या काळामध्ये मदत करत नाही. आणि शेवटी मात्र बाबासाहेब असं म्हणतात की मध्याह्नंतर जे रात्रीच्या प्रहरी माझं सामान सर्व बाहेर फेकून दिलं गेलं. आणि सर्व सामान माझं फेकून दिल्यानंतर मी ते सर्व सामान घेतलं आणि तिथेच बाजूला एक गार्डन होतं, त्या गार्डनच्या एका झाडाखाली आहे की नाही, मी अगदी पूर्ण रात्रभर तिथे काढली. बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा मी त्या झाडाखाली बसलो, मला अनंत दुःख, अनंत वेदना झाल्या माझ्या जीवनामध्ये. कारण मी विचार करत होतो की मी बॅरिस्टर आहे, मी एवढा विद्वान आहे, एवढा ज्ञानी आहे, एवढा पंडित आहे. जर मी एवढा विद्वान असताना जर मला अशा प्रकारचं सवर्णांकडून म्हणजे वागणूक मिळत आहे, अशा प्रकारे मला दुःख भोगावं लागत आहे, तर माझा जो समाज आहे तो अज्ञानी आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे, मग यांना किती दुःख भोगावं लागत असेल, असं बाबासाहेब त्या ठिकाणी विचार करतात. आणि तिथे बाबासाहेब संकल्प करतात, ज्याला संकल्पभूमी आहे की आज संकल्पभूमी आपण म्हणतो असतो. बडोद्याला आजही जर आपण गेलात तर तिथे ते झाड आहे, आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलो तिथे, तर तिथे झाड आहे आजही आहे की जिथे बाबासाहेबांनी संकल्प केला. तिथे बाबासाहेब संकल्प करतात की माझं संपूर्ण जीवन, माझं संपूर्ण आयुष्य माझ्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मी घालवणार आहे. संपूर्ण माझं जीवन मी समर्पित करणार आहे माझ्या बांधवांना या दुःखातून मुक्त होण्यासाठी, मुक्त करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचा संकल्प बाबासाहेब त्या ठिकाणी करतात. आणि त्या संकल्पाची पूर्ती बाबासाहेब 1956 साली करत असतात, बौद्ध धम्माची दीक्षा देऊन. म्हणजे अशा प्रकारचे संकल्प जेव्हा मनुष्य करत असतो आपल्या जीवनामध्ये, तर त्या संकल्पाच्या प्रती आपलं पूर्ण म्हणजे सर्वस्व आपण समर्पित केलं पाहिजे. सर्वस्व जेव्हा समर्पित मनुष्य करतो तेव्हाच कोणत्याही प्रकारचा संकल्प मनुष्य पूर्ण करत असतो. संकल्प करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारचे आपले संकल्प असावे. जो संकल्प आपण करतो तर त्या संकल्पामुळे माझं तर हित झालंच पाहिजे, माझं तर सुख, मला तर सुख प्राप्त झालंच पाहिजे, परंतु माझ्या सहवासामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्या सुखाची त्याने अनुभूती घेतली पाहिजे. सिद्धार्थ गौतम संकल्प करतात, यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं. सिद्धार्थ गौतम संकल्प करतात की जोपर्यंत माझं शरीर आहे, माझ्या शरीरामध्ये रक्त आहे, हाडं आहे, मांस आहे, तोपर्यंत ही समाधी भावना, हे अधिष्ठान मी परिपक्व करेल. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या जागेवरून, या आसनावरून मी उठणार नाही, जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही. म्हणजे अशा प्रकारचे दृढ संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. कारण जोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनामध्ये संकल्प करत नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. कारण हे संकल्प जे असतात तर संकल्पाची परिपूर्तता करण्यासाठी मनुष्याला सतत प्रयत्न करावा लागतो. संकल्पाची परिपूर्तता करण्यासाठी मनुष्याला सतत प्रयत्न करावे लागतात. एखादा मनुष्य संकल्प करतो आणि एक दिवस त्यासाठी प्रयत्न करतो तर त्याचे संकल्प पूर्ण होत नाही, है की नाही. अब्दुल कलाम असं म्हणतात की मनुष्याने स्वप्न बघावे, स्वप्न असे बघावे की ते स्वप्न बघितल्यानंतर ते स्वप्न आपण झोपेमध्ये बघू नये, है की नाही. ते स्वप्न आपण झोपेमध्ये बघू नये, तर जी स्वप्ने आपण बघतो त्या स्वप्नामुळे आपली झोप उडाली पाहिजे, है की नाही. त्या स्वप्नामुळे जर आपली झोप उडाली तर ते स्वप्न आपले पूर्णत्वास जाऊ शकतात. म्हणजे जे काही संकल्प विकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करतो तर अशा प्रकारचे संकल्प आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. कारण तसे संकल्प जर आपण करत असेल आणि तशा प्रकारचा प्रयत्न करत असेल, प्रयत्न हे सतत असावे. एखादा संकल्प आपण करतोय आणि त्या संकल्पाचे प्रयत्न जर अपुरे पडले तर तो संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. जसं
भगवंताच्या काळामध्ये एक उदाहरण आहे की मनुष्याचे संकल्प हे कसे असावे ऐकलं, किंवा सतत प्रयत्न जर आपण करत असेल तर त्याची यशस्वीता आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. एक राजा असतो आणि त्या राजाला युद्ध करायचं असते. युद्ध करण्यासाठी राजा एका सुताराकडे जातो आणि सुताराकडे गेल्यानंतर त्यांना म्हणतो की मला युद्ध करायचं आहे. युद्धासाठी रथाची 2 नवीन चाके मला बनवायची आहे, कारण युद्धामध्ये मला कोणत्याही प्रकारे म्हणजे माझ्या रथाला अडथळा निर्माण होऊ नये, माझा रथ सक्षम असावा, त्यामुळे मला नवीन 2 रथाची चाके बनवायची आहे. तो कारागीर म्हणतो की ठीक आहे महाराज, 6 महिन्यानंतर, म्हणजे तो सांगतो की किती कालावधी लागेल. तो म्हणतो की महाराज, अत्यंत चांगल्या प्रकारची चाके बनवण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी मला लागेल. तर तो म्हणतो की ठीक आहे, 6 महिन्यानंतर मी युद्ध करेल. आणि तो कारागीर चाकं बनवत असतो. 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना राजा त्या सुताराकडे, त्या कारागिराकडे जातो आणि त्यांना म्हणतो की माझ्या रथाची चाके पूर्ण झाली आहे का. तेव्हा तो म्हणतो की महाराज, एक चाक परिपूर्ण झालेला आहे, एक चाक आता पूर्ण झालेला आहे. महाराज, आपण काळजी करू नये, अगदी 6 दिवसामध्ये दुसरं चाक मी तुम्हाला तयार करून देतो. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी राजा म्हणतो की ज्या चाकासाठी तुला 6 महिन्याला 6 दिवस कमी लागले एक चाक बनवण्यासाठी, आणि दुसरं जे चाक तू बनवणार आहे तर ते 6 दिवसात बनवणार आहे, मग या पहिल्या चाकामध्ये आणि दुसऱ्या चाकामध्ये काय फरक राहणार आहे, काय डिफरंट राहणार आहे. तेव्हा तो कारागीर सांगतो की महाराज, हे जे पहिलं चाक आहे, या पहिल्या चाकाची जी दिशा आहे ती मात्र योग्य राहणार आहे. ते चाक योग्य दिशेने जाणार आहे, ते चाक अत्यंत मजबूत आहे, ते चाक कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मोडू शकत नाही, नष्ट होऊ शकत नाही. परंतु हे जे 6 दिवसात जे बनवलेलं आहे तर तो म्हणजे सरळ चालू सुद्धा शकत नाही, किंवा ते योग्य प्रकारे टिकेल याची शाश्वती सुद्धा नाही, किंवा त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा आपण लांब पल्ला गाठू सुद्धा शकणार नाही. का नाही? कारण त्याच्यावरती जशा पद्धतीने काम करायला पाहिजे, त्या चाकावरती ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करू शकत नाही, आपण केल्या गेलं नाही आहे. त्यामुळे त्या 2 चाकामध्ये तफावत आहे. भगवंत असे म्हणतात की अगदी तशाच प्रकारे एखादा मनुष्य जर संकल्प करतो आणि संकल्प करत असताना काही दिवस प्रयत्न करतो आणि संकल्प पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी तो माघार घेतो, तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना जी ध्येय, जी आकांक्षा, जे संकल्प आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो, तर ते संकल्प शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या काळापर्यंत, म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि शेवटपर्यंत जर आपण त्यासाठी प्रयत्न करेल तर त्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये यश संपादन होऊ शकते. सिद्धार्थ गौतम असं म्हणतात, या संग्राममध्ये मला मृत्यू जरी प्राप्त झाला, म्हणजे कार्य करता करता जर मला मृत्यू जरी मला आला तरी बेहत्तर आहे, परंतु या संग्रामामधून माघार घेणे, ऐक ना, या युद्धामधून माघार घेणे मला जमणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा संकल्प जेव्हा आपण करत असतो की हा संकल्प मला पूर्णत्वास नेण्यासाठी मी अशा प्रकारचं कार्य करणार आहे, आणि असा संकल्प जर आपण आपल्या जीवनामध्ये केला तर भगवंत असे म्हणतात की सुखाच्या मार्गाने आपण चांगल्या प्रकारचं अनुसरण करू शकतो. जीवन जगत असताना आपण कोणते संकल्प केले पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की आपण संकल्प केला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये कधीही प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी माझ्या जीवनामध्ये कधीही चोरी करणार नाही, मी माझ्या जीवनामध्ये कधीही अकुशल भाव चित्तामध्ये निर्माण करणार नाही, मी माझ्या मनामध्ये कधीही असत्य बोलण्याची भावना निर्माण करणार नाही, किंवा मी माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं सेवन करणार नाही. म्हणजे शील आणि सदाचार माझ्या जीवनामध्ये मी कशा प्रकारचा धारण करू, शील सदाचाराने युक्त मी माझं जीवन कशा प्रकारे जगू, हा एकमेव संकल्प मनुष्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि हाच संकल्प जर आपण करत असेल
तर खऱ्या अर्थाने आपल्या मानवी जीवनाला अर्थ आहे, अन्यथा मानवी जीवन हे व्यर्थ आहे. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णा कशा नष्ट होतील, माझा कामभाव कशा प्रकारे नष्ट होईल, माझे द्वेष कशा प्रकारे नष्ट होईल, माझा मोह कशा प्रकारे नष्ट होईल, माझा राग कशा प्रकारे नष्ट होईल. म्हणजे माझ्या चित्तामध्ये असणारे जे विकार आहेत, ज्या विकाराच्या द्वारा मी अत्यंत दुःखी आहे, अत्यंत बेचैन आहे, अत्यंत कष्टी आहे, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट मला निर्माण होत आहेत, संकटाला मला सामोरं जावं लागत आहे, अशा प्रकारच्या सर्व या समस्यांना मी पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की असा संकल्प जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. जसं बौद्ध साहित्यामध्ये समोर आपल्याला ते उदाहरण येणारच आहे. रठ्ठपाल नावाचे एक सदग्रस्त असतात. धम्मदेशीच्या मोहीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. म्हणजे धम्म प्रवर्जित होण्यासाठी एक रठ्ठपाल प्रवर्जित होण्यासाठी आईला म्हणतो की मला भिक्षू बनायचं आहे, मला प्रवर्जित व्हायचं आहे. आई म्हणते की तू एवढा चांगला आहे, तुझ्यामध्ये एवढे चांगले सद्गुण आहे, मी तुला प्रवर्जित होण्यासाठी परवानगी देत नाही. 7 दिवसापर्यंत असं म्हटलं आहे की 7 दिवस बिना कपड्याचा, म्हणजे कपडे काढून तो उघड्यावरती उन्हामध्ये पडून राहतो, अन्न पाणी न ग्रहण करता. कशासाठी? त्यांना प्रवर्जित व्हायचं असतं. म्हणजे एखादा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करतो तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण तशा प्रकारचे जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्यासाठी ध्येयाने मनुष्याने प्रेरित व्हावं असं भगवंताने म्हटलं आहे. जर ध्येयाने तुम्ही जर प्रेरित होसाल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो, तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे जीवन जगत असताना अशा प्रकारचे आपण संकल्प करावे. कारण अशा प्रकारचे संकल्प जर आपण करत असेल तर आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होत असतो. आणि जीवन जगण्यासाठी हे संकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संकल्पहीन जर जीवन असेल, म्हणजे कोणत्याच प्रकारचा आपला संकल्प नाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही, दिवस आला आणि दिवस चालला, असं जर मनुष्य जीवन जगत असेल तर त्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात एक जीवनाचं ध्येय आपण ठरवलं पाहिजे, एक जीवनाची दिशा आपण ठरवली पाहिजे की या दिशेने माझं जीवन मला जगायचं आहे, या दिशेने. कारण बाबासाहेब असं म्हणतात, एका विद्वानाने असं म्हटलं आहे, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला ध्येय निश्चित करायचं असेल, बाबासाहेब असं म्हणतात, एक ना दर भाराभर चिंध्या नसाव्या, ऐक नाही. म्हणजे एक थोडंसं हे करतो मी, नंतर मग ते थोडंसं करतो, नंतर ते थोडंसं करतो, असं जर आपण करत असेल तर त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जसं की उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे घोडा असतो, ऐक ना, घोड्याला जर तुम्ही कधी बघितलं असेल तर घोड्याचे कान हे सरळ असतात, घोड्याचे कान हे सरळ असतात. आणि सरळ असताना त्या कानाच्या बाजूलाच त्याचे डोळे असतात. कारण घोडा हा फक्त जेवढं त्या कानाच्या मधला जो भाग दिसेल तेवढंच फक्त त्याला दिसतं, बाकी त्याला काहीही दिसत नाही. कारण त्याचं ध्येय, त्याचं जे उद्दिष्ट ते असतं तर केवळ त्याच्या डोळ्यासमोर असतं, ऐक. त्यामुळे ज्याप्रमाणे घोड्यांची नजर असावी, म्हणजे घोड्यांच्या नजरेप्रमाणे आपण आपलं ध्येय म्हणजे ठरवलं पाहिजे. आणि त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले पाहिजे. कारण आपण जर अनेक विषयामध्ये जर काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी फार कमी लोक असे असतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी असतात. बोधिसत्व बाबासाहेब असल्यामुळे बहुतांश बोधिसत्वाचे संकल्प हे पूर्ण होत असतात, परंतु त्यांची जी अपेक्षा होती किंवा त्यांना जे पाहिजे होतं तशा पद्धतीने मात्र परिवर्तन किंवा परिवर्तनाची जी काही चळवळ आहे ती भविष्यामध्ये उभी राहू शकली नाही. म्हणजे का? कारण अनेक वेगवेगळ्या मार्गाने लोक जीवन जगू लागले. आणि त्यामुळे ध्येय आपलं निश्चित असावं. बाबासाहेब असं एका ठिकाणी म्हणतात की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, मग ते कोणतेही क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, ऐक ना, किंवा कुठल्याही प्रकारचं एनिवे कोणतंही क्षेत्र असो, तर त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवलं पाहिजे.
त्या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे खूप उच्च कोटीचं यश प्राप्त केलं पाहिजे, कारण त्या क्षेत्राचं जेव्हा नाव समोर येतं तर तिथे आपलं नाव सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे एवढी यशस्वीता आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की कुठल्याही प्रकारच्या धर्मग्रंथामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या तत्वज्ञानामध्ये, ग्रंथसंपदेमध्ये मला कोणीही काही जरी विचारलं तर ते मी अर्ध्या रात्री सुद्धा सांगू शकतो. का सांगू शकतो? कारण तशा प्रकारचं ध्येय, तशा प्रकारचं उद्दिष्ट आणि तशा प्रकारचे संकल्प मी माझ्या जीवनामध्ये केले होते. म्हणजे संकल्प हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जीवन जगण्यासाठी, आणि म्हणून माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णा ह्या नष्ट व्हाव्या, माझं जीवन सुखाच्या मार्गाने जावं, मी एक सुखाच्या मार्गाचं अनुसरण करावं, अशा प्रकारचे सम्यक संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. आणि भगवंत असे म्हणतात की धम्म आचरण करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. त्याही दिवशी मी उदाहरण दिलं की कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये आपण धम्म आचरण करावं. एक तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा मध्यम अवस्थेमध्ये किंवा शेवटच्या काळामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये धम्माचं अनुसरण करावं. कारण एकदा मनुष्याचं शरीर जर कार्य करत नसेल किंवा शरीर जर मनुष्याला साथ देत नसेल, मनुष्य कोणत्याही प्रकारचं चांगलं कार्य करू शकत नाही. आणि जीवनामध्ये ध्येय, उद्देश, संकल्प, विकल्प आपले चांगले असावे. आपण संकल्प करत असेल तर त्या संकल्पामुळे कोणाची हानी होणार नाही, कोणाला दुःख होणार नाही, कोणाला वेदना होणार नाही. मी जे कार्य करतो त्या कार्यामुळे माझ्याकडून कोणालाही दुःख होणार नाही. अशा प्रकारचे जर संकल्प आपले असतील आणि तसे जर आपण संकल्प करत असेल तर निश्चितपणे आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. अन्यथा अकुशल मार्गाने संकल्प करणारे अनेक लोक आहेत, ऐक ना, वाईट संकल्प करणारे अनेक लोक आहे. कारण असे वाईट संकल्प मनुष्य का करतो? मनामध्ये द्वेष असतो, मनामध्ये राग असतो, मनामध्ये मोह असतो, आणि अशा प्रकारचा रागामुळे, द्वेषामुळे, मोहामुळे मनुष्य अनेक वाईट संकल्प करत असतो. आणि वाईट संकल्प जर केले असतील आणि ते पूर्ण करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे शेवटी मात्र दुःख भोगावं लागतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की असं कार्य करू नये, असं कार्य करू नये की कार्य केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होईल, कार्य केल्यानंतर आपल्याला दुःख होईल. आणि त्यामुळे कार्य केल्यानंतर विचार करण्यापेक्षा कार्य करण्याच्या पूर्वी आपण विचार केला पाहिजे. कारण एखादं कार्य आपण करतोय आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला पश्चाताप होत असेल, त्याच्यावर आपण चिंतन मनन करत असेल तर काही लाभ होत नाही. त्यामुळे कार्य करण्याच्या पूर्वी आपण विचार केला पाहिजे की हे कार्य माझ्या हिताचं आहे का, हे कार्य माझ्या सुखाचं आहे का, हे कार्य माझ्या कल्याणाचं आहे का. तर हिताचं असेल, सुखाचं असेल, कल्याणाचं असेल तर ते कार्य आपण निश्चितपणे केलं पाहिजे. भगवंताकडे अनेक लोक येत असत आणि अनेक लोक भगवंतांना प्रश्न करत असत. तेव्हा भगवंत असे म्हणायचे की तू जो मला प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न तुझ्या हिताचा आहे का, किंवा तो प्रश्न माझ्या हिताचा आहे का. जर माझ्या हिताचा असेल आणि तुझ्या हिताचा असेल तर तो प्रश्न तू मला विचार. जर तुझ्या हिताचा आणि माझ्या हिताचा नसेल तर तो प्रश्न मला विचारू नको. कारण कोणाच्या हिताचं नसेल, सुखाचं नसेल, कल्याणाचं नसेल तर त्यापासून कुठल्याही प्रकारचा लाभ आपल्याला होत नाही. आणि त्यामुळे नेहमी जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात मानवी जीवन हे अत्यंत अल्प आहे, फार कमी आयुष्य मनुष्याला आहे. आणि तसा जर आपण चिंतन केलं, मनन केलं तर स्वतःसाठी किंवा स्वतःच्या सुखासाठी मनुष्य फार कमी वेळ देतो. फार कमी म्हणजे क्वचित वेळ मनुष्य स्वतःच्या सुखासाठी देत असतो. कारण आपला बहुतांश वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये जात असतो. नोकरी करण्यामध्ये आपला वेळ जातो, परिवारामध्ये आपला वेळ जातो, अन्य प्रकारचे कार्य करण्यासाठी आपला वेळ जातो, झोपेमध्ये आपला वेळ जातो, ऐक ना, अकुशल कर्मामध्ये आपला वेळ जातो. म्हणजे स्वतः चिंतन मनन करण्यामध्ये आणि स्वतःच्या उन्नतीकडे, स्वतःच्या हिताकडे जाण्यासाठी फार कमी वेळ आपल्याला मिळत असतो. आणि जो आपल्या उन्नतीसाठी आपण वेळ देतो तोच वेळ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारच्या कुशल मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. आणि म्हणून जीवन जगत असताना आपण नेहमी चांगल्या प्रकारचे संकल्प करावे, विकल्प करावे, योग्य संकल्प करावे की ज्या संकल्पाच्या आधाराने आपण स्वतः सुखपूर्वक जीवन जगू आणि अन्य सुद्धा आपल्या सहवासामध्ये, आपल्या परिवारामध्ये असणारे सम्यक परिवारामध्ये असणारे सर्व लोक तशा प्रकारे सुखाला प्राप्त होतील. विशाखा मातेनं संकल्प केला होता
विशाखा माता एक वेळच्या प्रसंगी विहारामध्ये जात असते आणि विहारामध्ये गेल्यानंतर ती म्हणजे गाणं गाते. विशाखा माता असं गाणं गाते, कारण विशाखा मातेचा आवाज खूप गोड होता, म्हणजे खूप सुंदर आणि मधुर असा आवाज माता विशाखेचा होता. कारण तिचं अनंत अनंत असीम असं पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असतं. आणि मग गाणे म्हणजे गाणं गात असताना अन्य जे काही भिक्षू ऐकतात आणि ऐकल्यानंतर भगवंताकडे येतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, विशाखा भगवान रडत होती. भिक्षू म्हणतात की भगवान, आज विशाखा विहारामध्ये रडत होती. भगवान, विशाखामध्ये ती विहारामध्ये ते दुःख व्यक्त करत होते. तेव्हा भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, माझी पुत्री रडत नव्हती. माझ्या पुत्रीचे संकल्प पूर्ण झाले आणि ते संकल्प पूर्ण झाले तर तिला हर्ष झाला, तिला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये ती गाणे म्हणत होती, त्या आनंदामध्ये ती म्हणजे गात होती. तेव्हा भिक्षू विचारतात की भगवान, विशाखेने काय संकल्प केला होता, कोणता संकल्प केला होता भगवान विशाखेने? तेव्हा भगवंत सांगतात किंवा विशाखेला विचारलं जातं की कुठले संकल्प तू केले होते? तेव्हा विशाखा म्हणते की मी संकल्प केला होता की सदा पूजनीय सम्यक संबुद्धाच्या संघाला, सम्यक संबुद्धासाठी मी अत्यंत अशा सुंदर विहाराची निर्मिती करेल. जे की मी ती विहाराची निर्मिती केली, माझा संकल्प पूर्ण झाला. 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखेने पूर्वाराम विहाराची निर्मिती केली होती. ज्या विहारामध्ये हजारो आसन मी भिक्षूंसाठी निर्माण करेल, मी हजारो आसन अत्यंत मऊ असे भिक्षूंसाठी निर्माण केले. असंख्य भिक्षूंना मी माझ्या जीवनामध्ये चिवरदान करेल, असंख्य भिक्खूंना मी माझ्या जीवनामध्ये चिवरदान केलं, असंख्य भिक्खूंना मी माझ्या जीवनामध्ये पात्रदान करेल, असंख्य भिक्खूंना मी माझ्या जीवनामध्ये पात्रदान केलं, असंख्य भिक्खूंना मी औषधी दान करेल, माझ्या जीवनामध्ये असंख्य भिक्खूंना मी औषधी दान केली आहे. म्हणजे जे जे काही संकल्प विकल्प माझ्या जीवनामध्ये केले होते, ते सर्व प्रकारचे संकल्प आता माझे पूर्ण झालेले आहे आणि मला हर्ष झाला, मला आनंद होत आहे, कारण माझे संकल्प पूर्ण झालेला आहे. म्हणजे मनुष्याचे संकल्प जेव्हा पूर्ण होत असतात तेव्हा मनुष्याला आनंद होतो, मनुष्याला हर्ष होतो आणि हर्ष हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. सुखाची अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि संसारामध्ये जीवन जगत असताना दुःखमुक्तीचा संकल्प हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त करण्याचा संकल्प हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. अन्य त्याच्या समोर कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही आहे. आणि संसारामध्ये जीवन जगत असताना आपलं सांसारिक जीवन सुद्धा सुखपूर्वक जावं, परंतु या संसारामधून आपल्याला वेळ सुद्धा मिळावा, जेणेकरून आपल्या तृष्णा नष्ट करण्यासाठी, आपला राग द्वेष लोभ मोह नष्ट करण्यासाठी आपण संकल्प करावा. कारण मानवी जीवन पुन्हा पुन्हा लाभणे हे आपल्या हातामध्ये नसतं. अत्यंत दुर्लभ असं हे जीवन आहे. अनंत अनंत पुण्यकर्मामुळे हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं असतं. या मानवी जीवनाचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट कराव्या, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि धम्मं